राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी समरजित घाटगे यांची भेट घेतली आणि त्यानंतर विक्रमसिंग घाटगे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। दोघांमध्ये चर्चा सुद्धा होती। जयंत पाटील सध्या बोलतायत। एकवटतो कसा हे छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे। त्याचीच पुनरावृत्ती कागलमध्ये आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकीत करायची आहे। समरजित घाटगे दादांना आम्ही राजेंना गेले काही दिवस सुचवत होतो की आपण ह्या वेगळ्या मार्गाचा विचार करा। हा आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला मान्य असणारा मार्ग आहे। लोकांचे समस्या प्रश्न, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, पददलितांचे, अल्पसंख्याकांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंघपणाने उभी आहे आणि म्हणून आपल्याला निर्णय लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करत होतो। सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवला की तुम्हीच या आणि माझ्या सहकाऱ्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल। उद्या या, परवा या। आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या परवा नाही, मी आजच येतो। आणि आज मी मुंबईहून यायला थोडा वेळ झाला, पण आज आपल्या सर्वांच्यात आलोय। मला आपण सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे। मी विचारायला आलोय की आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले प्रश्न समजणारा हा नेता आहे। या नेत्यांनी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले, कार्यकर्त्याचे नेते केले। ते नेते त्यांना सोडून गेले तरी पवार साहेब मागं हटलेले नाहीत। वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो। त्याची प्रचिती या कागलात आपल्याला आणून देण्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आपण सगळे समरजित घाटगे साहेबांनी भारतीय जनता पक्षात काम केले, पण त्यांच्या वडिलांनी मी याच ठिकाणी फार वर्षापूर्वी 2009च्या निवडणुकीत पवार साहेबांचा निरोप घेऊन मी एकटाच आलो होतो। लोकसभेला उभा करावा असा पवार साहेबांची इच्छा होती, पण त्यावेळी काही घडलं नाही। त्यापासून काँग्रेसच्या विचाराचं समर्थन राजेसाहेब करत होते। फार वर्ष झाली त्याला। राजेसाहेबांना जाऊनही आज जवळपास 9 वर्ष झाली। आता आम्ही पुतळ्याला हार अर्पण करताना, फुलं अर्पण करताना पाहिलं।